सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। 12वीमध्ये CETमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जे SABCचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असल्यामुळे सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत। राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करत आहे, त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत। अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की SABCसाठी तुम्ही जे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे। आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं। सध्या 2-3 दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत। अशा वेळेस शासन याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही। त्यामुळे माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना प्रवेश द्यावा ही विनंती आहे माझी शासनाला।